आता माझ्या व्हिडिओची सुरुवात ही प्रवासापासूनच होते. तर चला आज तुम्हाला एक छान असं मला जे सरप्राईज मिळालं आहे ते सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे. आणि टायटलवरून तर तुम्हाला समजतच असेल की अहोनी मला एक सुंदर असं गिफ्ट दिलं आहे. तर ते कोणतं गिफ्ट आहे तर ते पाहण्यासाठी व्हिडिओ संपूर्ण नक्की पहा. आता नेक्स्ट डेला माझा बर्थडे होता, त्यामुळे आम्ही बाहेर निघालो होतो. आता मला बर्थडेचं गिफ्ट काय मिळालंय हे पाहण्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा. छान असं व्हिडिओला सुरुवात झाली होती. आम्ही बसमध्ये बसलो होतो कारण दुसऱ्या दिवशी माझा बर्थडे होता आणि मला बर्थडे त्याच ठिकाणी जाऊन सेलिब्रेट करायचा होता. हेच ते मला अहोनी दिलेलं गिफ्ट होतं. तर आजी आजोबा असल्यामुळे आमचं वादळ आमच्या जवळ नव्हतं, म्हणजेच माझी अन्वी माझ्या जवळ होती. त्यामुळे छान असं रिलॅक्स आम्ही दोघं सुद्धा बसलो होतो आणि खूप छान वाटत होतं. थोडं रिलॅक्स वाटत होतं कारण अन्वी आजीकडेच होती. वातावरण सुद्धा खूप छान झालं होतं कारण एवढी गरमी होती सध्या, त्यामुळे ना घरी अगदी नकोसं झालं होतं. आणि हल्ली 2 दिवसच झालं पाऊस पडला होता, त्यामुळे वातावरण सुद्धा खूप छान थंड झालं होतं. हा ब्लॉग तुमच्यापर्यंत थोडासा लेट येत आहे. आता आम्ही गाडीमध्ये बसलो ना की आम्हाला खूप खायला लागतं. तिची नेहमीची सवय आहे, आम्ही जेव्हा गावाला जातो ना तेव्हा तिला खूप खाऊ घ्यावा लागतो, नाही तर ती अजिबात स्थिर बसत नाही. खरं आहे, म्हणजे ती बसते ती, पण तिला खाऊ घ्यावा लागतो. आणि खरंच ती अगदी माझ्या सवयीवर गेले. मी सुद्धा बसमध्ये बसली ना की मला असं शांत बसायलाच आवडत नाही, काहीतरी खायला पाहिजे असतं. आणि हे बघा वातावरण एवढं सुंदर आहे ना. हे जो हा रोड बघता आहेत तो ताम्हाणी घाट आहे. नुकताच पाऊस पडला होता आणि एवढा सुंदर ताम्हाणी घाट दिसत होता ना, खूप सुंदर दिसत होतं. वरून सगळ्या कंपनीज आणि ढगाळ वातावरण, असं वाटत होतं की पाऊस पडणारच आहे. काही पर्यटक सुद्धा रस्त्या कडेला थांबले होते कारण हा जो निसर्गाचा आस्वाद आहे तो घेण्यासाठी खूप छान वाटत होतं. आता अन्वीचे आजी आजोबा आमच्या सोबत होते, त्याच्यामुळे आम्ही सुद्धा रिलॅक्स होतो कारण अन्वी आजी आजोबांकडे होती. आम्हाला सुद्धा शांत असा वेळ मिळाला होता. अनेकदा आपण स्वतःच्या इच्छा बाजूला ठेवतो, स्वतःची स्वप्न, स्वतःच्या आवडीनिवडी सगळं बाजूला ठेवतो कारण आपल्याला वाटतं आपल्यापेक्षा इतरांचं महत्व जास्त आहे. पण लक्षात ठेवा, तुम्ही स्वतः आनंदी नसाल तर इतरांना आनंद कसा द्याल? सतत इतरांशी जळणारा एक दिवस स्वतःहून विझून जातो. म्हणून दिवसातून काही क्षण फक्त स्वतःसाठी जगा. मनसोक्त असा आवडतं गाणं ऐका, छान गप्पा मारा. कारण आयुष्याच्या शेवटी लोकांना तुम्ही किती काम केलं हे आठवणार नाही, पण तुम्ही स्वतः आयुष्य किती मनापासून जगलात हे मात्र तुमच्या मनाला नक्की आठवेल. आता खरं सांगायचं ना तर वाढदिवस साजरा करण्यासाठी खूप सुंदर सुंदर ठिकाण आहेत, पण माझ्या मनात एक कायम इच्छा होती की माझा वाढदिवस अशा ठिकाणी साजरा करावा जिथे ते ठिकाण माझ्या सर्वात जवळचं आहे, ते म्हणजे अक्कलकोट. होय, तर माझा वाढदिवस साजरा करण्यासाठी आम्ही अक्कलकोटला निघालो आहोत. दुसऱ्या दिवशी माझा वाढदिवस आहे, तर म्हटलं ही दुसऱ्या दिवसाची सकाळ मला स्वामींच्या दरबारातच जायचं आहे आणि तो दिवस मला स्वामींसोबतच साजरा करायचा आहे. तर त्यासाठी आम्ही संध्याकाळी निघालो आहोत. आता माझ्या आयुष्यातला आनंदा क्षण असो का कठीण काळ असो, मनाला आधार हवा असला की माझी पावलं आपोआप स्वामींच्या दरबाराकडे वळतात. म्हणून यंदाचा वाढदिवस मी कोणत्याही ठिकाणी न जाण्याचं ठरवून मी स्वामींच्या मठात म्हणजेच अक्कलकोटला जाण्याचा निर्णय घेतला होता. आता जेव्हा अन्वीच्या बाबांनी विचारलं, आपण सर्रास विचारतोच की बर्थडे गिफ्ट काय हवंय, तर यावर्षी मी बर्थडे गिफ्ट हे मागितलं होतं की मला अक्कलकोटला जायचं आहे. आणि लकीली म्हणजेच अन्वीचे आजी आजोबा सुद्धा आले होते, त्यामुळे एकत्र आम्ही अक्कलकोटला जायला निघालो आहोत. तर ही रात्र माझ्या वाढदिवसाच्या आदल्या दिवसाची रात्र आहे. आता दुसऱ्या दिवशी माझा वाढदिवस सुरू होणार होता, तर ती सकाळ, तो दिवस मला संपूर्ण अक्कलकोटमध्ये घालवायचा होता. त्याच्यामुळे आम्ही संध्याकाळी निघालो आणि पाऊस पडल्यामुळे खूप छान वातावरण होतं. आता मुळशी धरण गेल्यानंतर हे जे हॉटेल आहे तिथे आम्ही थोडा वेळ थांबलो होतो. चला गाडी निघाली. बाय 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 बाय. त्यानंतर आम्ही फायनली पुण्यामध्ये पोहोचलो होतो. आता पुण्यामध्ये अन्वीचे काका सुद्धा राहतात, पण त्यांना सुट्टी नसल्यामुळे ते येऊ शकत नव्हते
आता येऊ शकत नाहीत म्हणून लाडूबाईला खूप सारा खाऊ आणला होता आणि त्यांना बघून लाडूबाई खूप खुश झाल्या होत्या, कारण खाऊ सुद्धा खूप आला होता. आणि मला एक भीती होती, कारण 2 दिवस आहेत ना, खूप म्हणजे रेड अलर्ट दिला होता पावसाचा. त्यामुळे असं वाटत होतं की मनात एक धाकधूक होती की स्वामींचं छान दर्शन होऊ देत, कोणतीही अडचण येऊ दे नको. त्यामुळे खूप भीती सुद्धा वाटत होती. आणि स्वामींचं दर्शन होणं खूप अवघड असतं, म्हणजेच कधी काही एखादं संकट येईल सांगू शकत नाही. जोपर्यंत आपण स्वामींच्या दरबारात पोहोचत नाही तोपर्यंत आपण स्वामींना भेटलोय असा विश्वास बसत नाही. मला सुद्धा खूप भीती वाटत होती, कारण रेड अलर्ट सांगितला होता आणि खूप सारा खाऊ आणला होता. मॅडम सुद्धा आमच्या खूप खुश झाल्या होत्या. आणि माझा बर्थडे होता त्याच्यामुळे मला सुद्धा खूप छान असं चॉकलेट मिळालं होतं. चला आता म्हटलं, बसमध्ये बसून बसून आपली सुद्धा सोय झालेली आहे. पहिले करायची दाखव बघू, दाखव दाखव. मस्त. अशी भेट झाली, अन्वीचे काका गेले आणि त्याच्यानंतर आमचा पुन्हा प्रवास चालू झाला. आता आम्ही घरून डबे आणले होते, म्हणजे जेवण आणलं होतं. आता जिथे बस थांबेल तिथे जेवायचं असं ठरलं होतं. आता प्रवास चालू झाला तर मी त्या दरम्यान शूट नाही केलं, कारण एवढी गडबड उडाली ना. तर जिथे बस थांबली, ज्या हॉटेलला थांबली, त्या हॉटेलची परिस्थिती एवढी बेकार होती की तिथे बसून सुद्धा आपण आपला डबा खाऊ शकत नाही, एवढी त्या हॉटेलची कंडिशन खूप बेकार होती. कारण मला म्हणजे अक्कलकोटला जाताना आलेले अनुभव, म्हणजे आतापर्यंत मी अक्कलकोटला जेव्हा जेव्हा गेलेले आहे ना, तेव्हा तेव्हा जिथे जिथे बस थांबते ना, तिथला अनुभव खूप बेकार होता. तर म्हणून शक्यतो आम्ही घरूनच जेवण नेतो. त्या साईडचे हॉटेल सुद्धा अजिबात स्वच्छता नसते. आणि मग आम्ही ते हॉटेल बघून बसमध्येच जेवणाचा निर्णय घेतला. खूप भयानक अनुभव होता तो. आणि त्याच्यानंतर छान जेवण झालं आणि आमच्या लाडूबाई झोपल्या होत्या. पूर्ण प्रवासात छान झोपली, अजिबात ती त्रास देत नाही. आणि फायनली ज्या क्षणाचा मी वाट बघत होते, तर सकाळी आम्हाला जवळजवळ 4:45 वाजले होते अक्कलकोटला पोहोचण्यासाठी. आणि तो माझा दिवस, जो माझ्या आयुष्यातला जो सगळ्यात चांगला दिवस आहे, तो मी स्वामींच्या दर्शनापासून चालू केला होता. याचा समाधान खूप खूप होता. खूप छान वाटत होतं की फायनली मी अक्कलकोटला आलेले आहे. 4:45 वाजता बस पोहोचल्यामुळे काकड आरती तर काही मिळणार नव्हती, तर म्हटलं नेक्स्ट डे ला काकड आरती करूया. आता सध्या हॉटेल आम्ही बुक केलेलं नव्हतं, तर हॉटेल शोधण्याचंच आमचं काम चालू होतं. तेवढ्यात इथे काही जे मुस्लिम लोक आहेत त्यांचं जे काही उत्सव चालला होता, माहित नाही त्याला काय म्हणतात, पण मी शूट केलंय. तुम्हाला जर याबद्दल काही माहित असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा. हे वेगळीच प्रथा मला बघायला मिळाली, छानही वाटलं. तर आम्ही हॉटेल शोधत होतो, तेवढ्यात हे त्यांचं जे काही फंक्शन आहे ते चाललं होतं. तर फायनली आम्हाला एक हॉटेल मिळालं, ते सुद्धा बाळाप्पा महाराजांच्या मठाच्या बाजूलाच, म्हणजे स्वामी जिथे राहायचे तिथेच बाजूला आम्हाला हा मठ मिळाला. बाळाप्पा महाराजांचा वाडा तिथून 1-2 मिनिट अंतरावर होतं आणि तिथेच आम्हाला छान असं हॉटेल मिळालं होतं. आता खरं तर मला या दिवशी काकड आरती घ्यायची होती, म्हणजे काकड आरतीला जायचं होतं, पण बस 4:45 पोहोचल्यामुळे ते शक्य नव्हतं. आणि हॉटेल शोधायला सुद्धा 1 तासभर गेला. आणि फायनली नंतर आम्हाला हॉटेल मिळालं. म्हटलं हॉटेलवर जायचं आणि फ्रेश होऊन मगच स्वामींच्या दर्शनाला जायचं. तर इथं घरांचं एक वैशिष्ट्य होतं की खूप सुंदर अशी घरं होती. आणि त्या काळात जशी घरं होती तशीच घरं अजून बऱ्यापैकी सगळ्यांची घरं आहेत. खूप छान वाटत होतं. मला सुद्धा खूप छान समाधान होतं की त्या दिवशी मी अक्कलकोटला पोहोचलेले आहे. आता पुढचा ब्लॉग बघायला अजिबात विसरू नका. तो दिवस होता माझ्या वाढदिवसाचा, तर मी तो दिवस कसा सेलिब्रेट केला पाहायला विसरू नका. भेटूया छान अशा ब्लॉग मध्ये.